मी तुळशीदास माने, वसंतदादा पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सायन्स. उद्यापासून युनिव्हर्सिटी एक्झाम KT एक्झाम चालू होत आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशन गाईडलाईन्स फॉर स्टुडंट सप्टेंबर-ऑक्टोबर 2020. तर यामध्ये स्टुडंटनी नक्की काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, कशाप्रकारे एक्झामला फेस केलं पाहिजे त्याच्याविषयी थोडक्यात गाईडलाईन्स देत आहे. तर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, आपल्याकडे व्हॅलिड ईमेल ID जो काय PPPCOE वरती आपण बनवलेला आहे, त्याच्याने आपण त्याच्या ईमेलवरतीच आपल्याला लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करून आपण एक्झामला स्टार्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर वी विल रिसीव द एक्झाम डिटेल्स ऑन युअर रजिस्टर ईमेल ॲड्रेस. ओके. तर आपल्याला हे जो काही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्याचा एक 15 ते 20 मिनटापूर्वी आपल्याला तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला ज्या रजिस्टर केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला लिंक येईल, ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यामध्ये एंटर व्हायचं आहे. आणि फॉर अपेअरिंग द ऑनलाईन एक्झाम्स यूज ओनली वन ऑफ द फॉलोइंग डिव्हायसेस. या एक्झामसाठी तुम्हाला स्मार्टफोन वापरता येईल. स्मार्टफोन विथ फ्रंट कॅमेरा अँड्रॉईड फोन्स प्रिपेअर्ड असेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल तर वेब कॅमेरा आहे की नाही तो चेक करा. जर डेस्कटॉप असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वेब कॅमेरा आहे की नाही चेक करा. त्यानंतर जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑफ ॲटलिस्ट 1 Mbps/s असायला हवी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरीही चालेल. यू कॅन चेक युअर इंटरनेट स्पीड ऑन दॅट लिंक, दॅट इज द www.speedtest.net. ह्याच्यावरती जाऊन तुमच्या मोबाईलची जो काही स्पीड आहे तो तुम्ही चेक करू शकताय. त्यानंतर द मॅक्झिमम पर डे रिक्वायरमेंट ऑफ बँडविड्थ इज 1 GB फॉर टेकिंग 3 hours कम्फर्टेबली. एवढा 1 GB डेटा तुम्ही किंवा 1.5 GBचा डेटा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवा. त्यानंतर लेटेस्ट व्हर्जन ऑफ गुगल क्रोम ब्राउझर मस्ट बी प्री इन्स्टॉल इन युअर रिस्पेक्टिव्ह डिव्हायसेस. तुमचा जर डिव्हायसेस असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही अपडेट केला नसेल किंवा करायचं असेल तर ते करून घ्या. लेटेस्ट व्हर्जन ऑफ गुगल क्रोम ब्राउझर हे तुमच्या डिव्हाइसमध्ये असायला हवं. त्यानंतर अँड्रॉईड युजर्स, जे कोणी अँड्रॉईड युजर्स आहेत ते आपण गुगल प्ले स्टोअरवरून क्रोम डाउनलोड करू शकतात. त्यानंतर विंडो लॅपटॉप डेस्कटॉप युजर जे काय असतील दे ऑल्सो कॅन डाउनलोड द क्रोम फ्रॉम www.google.com /intel/en_in/chrome वरनं तुम्ही गुगल क्रोम डाउनलोड करू शकता. त्यानंतर जे कोणी अँड्रॉईड डिव्हायसेस आहेत त्यांना iOS डिव्हायसेस जे काही आहेत ते कृपया यूज करू नका, ते कधीही हँग होऊ शकतात. त्यानंतर गुगल क्रोम सेटिंग जर तुम्हाला करायचे असेल तर वी नीड टू अलाउ द गुगल क्रोम टू यूज कॅमेरा अँड मायक्रोफोन. ओके. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाता त्यावेळेस तुमचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑन व्हायला हवा. ओके. दिस इज मॅनेडेटरी विदाउट विच विल नॉट बी एबल टू अटेम्प्ट द ऑनलाईन एक्झाम्स. ओके. सो तुमचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑन पोझिशनमध्ये असायला हवा किंवा ऑन स्थितीमध्ये असायला हवा. त्यानंतर स्मार्टफोन्स युजर्स कॅन गो टू द सेटिंग. इथे प्रोसेस दिलेली आहे. गो टू द ॲप्लिकेशन, go to the Google Chrome, permission and allow the permission for camera and microphones. या सेटिंग यूज करून तुम्ही तुमचा मायक्रोफोन्स किंवा कॅमेरा ऑन करू शकताय. त्याच्यानंतर ज्याच्याकडे लॅपटॉप आहे किंवा जे डेस्कटॉप युजर्स आहेत त्यांच्यासाठी विल अलाउ द परमिशन्स टू क्रोम ब्राउझर टू यूज द कॅमेरा अँड मायक्रोफोन्स ऑन द पॉपअप विंडोज. जे काय तुमच्या पॉपअप विंडोज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोफोन्स आणि कॅमेरा हा तुम्हाला स्टार्ट करता येतो, जे कोणी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यूज करत असतील त्यांना. ओके. सो टेस्टिंग युअर वेबकॅम किंवा फ्रंट कॅमेरा. इम्पॉर्टंट, मेक शुअर दॅट देअर इज सफिशियंट लाईट इन द रूम वेअर कॅन्डिडेट इज अपेअरिंग फॉर द एक्झाम. ओके. मीन्स जिथे तुम्ही असं शुअर करून घ्या की जिथे सफिशियंट
लाईट आहे ज्या रूममध्ये, जेणेकरून तुमच्या तोंडावरती लाईट आला पाहिजे. ओके, जो को एक्झामिनर असतील त्यांना तुमचा चेहरा परफेक्टली दिसला पाहिजे. ओके, मीन्स प्रोटेक्ट युअर examiner will verify the student and monitor the movement during the exam. Make sure that there is sufficient light on the face so the proctor can verify this part. Okay, त्यानंतर जे काय तुमच्या टर्न ऑफ द नोटिफिकेशन ॲप अँड ब्राउझर पॉपअप टू अवॉइड द डिस्ट्रॅक्शन्स अँड टर्मिनेशन. जे काय तुम्हाला नोटिफिकेशन येतात ज्यावेळेस एक्झाम चालू असेल आणि जे काय तुम्हाला नोटिफिकेशन येत असतील त्या नोटिफिकेशन तुम्ही टर्न ऑफ करा. म्हणजे जे काय पॉपअप्स विंडोज असतील ते तुम्ही बंद करून टाका फॉर अवॉइड द डिस्ट्रॅक्शन्स अँड टर्मिनेशन. ओके, स्मार्टफोन युजर्स कॅन गो टू द सेटिंग. ओके, कसा बंद करायचे बघा, इथे दिलेले आहे प्रोसेस. स्मार्टफोन युजर्स कॅन गो टू द सेटिंग ॲप्लिकेशन, आफ्टर दॅन सिलेक्ट द ॲप notification and turn off all the notification. Okay, so you have to turn off the notification all of that could possibility distract your during the exam, such as व्हॉट्सअपचं असेल, फेसबुकचं असेल, इंस्टाग्रामचं असेल, टेलिग्रामचं असेल. ऑल नोटिफिकेशन्स तुम्हाला बंद करायचे आहेत. ऑल सच अदर ॲप्स. ओके, इन्फॉर्म ऑल फॅमिली अँड फ्रेंड्स दॅट दे शुड नॉट कॉल युअर ड्युरिंग द एक्झाम आवर्स. तुमच्या पूर्ण फ्रेंड्सला असेल किंवा फॅमिलीला असेल किंवा इतर जणांना असेल तर तुम्ही सांगून ठेवा की कृपया या वेळामध्ये कॉल करू नका. Please note the notification and incoming calls would be considered as a warning alert and you may cause the termination of your exams. Okay, ज्यावेळेस तुमची एक्झाम गुगल मीटवर चालू असेल त्यावेळेस तुम्हाला एखादा कॉल आला किंवा काही झालं तर त्याच्यामुळे तुमचा लिंक जे असेल ती टर्मिनेट होईल किंवा एक्झाम टर्मिनेट होईल. ओके, सो एक्झाम डे प्रिपरेशन काय असेल नक्की काय काळजी घ्यावं असे ते दिलेलं आहे याच्यामध्ये. इन्स्ट्रक्शन टू बी फॉलोड बिफोर द एक्झाम. ओके, मीन्स 15 to 20 minutes prior get settled at a silent place at your device ready before the 15 minutes of schedule exam time. ओके, ज्या तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे युनिव्हर्सिटीने जो शेड्यूल दिलेला आहे त्याच्या 20 ते 25 मिनटं अगोदर तुम्ही एका शांत अशा ठिकाणी बसा. तुमचे पूर्ण डिव्हायसेस चेक करून घ्या जे काही ऑन पोझिशनमध्ये आहेत की नाही. ओके, त्यानंतर मेक शुअर यू आर सिटिंग अलोन. ओके, तुम्ही एकटे बसलात आहात त्याची खात्री करून घ्या. टर्न ऑफ युअर TV. ओके, रेडिओ और एनी अदर डिव्हायसेस साऊंड सिस्टम अँड युअर कुड डिस्ट्रॅक्ट यू. ओके, जो काय तुमच्या घरामध्ये TV असेल, रेडिओ असेल किंवा एनी अदर साऊंड सिस्टम असेल तर पूर्णपणे बंद करून टाका. मेक शुअर युअर डिव्हाइस इज फुल्ली चार्ज. ओके, तुमचा जो काय बॅकअप असेल किंवा तुमचा मोबाईल असेल, तुमचा लॅपटॉप असेल फुल्ली चार्ज आहे का नाही याची खात्री करून घ्या. अँड यू हॅव पॉवर बॅकअप, पॉवर बँक, चार्जिंग फॅसिलिटी इन युअर केस युअर डिव्हाइसेस रेस आउट ऑफ चार्जिंग ड्युरिंग द एक्झाम. टेस्ट युअर कम्प्युटर, लॅपटॉप और स्मार्टफोन्स which you instead of use for taking the exams you ensure that it working well. पूर्ण तुमचं सगळं वर्किंगमध्ये आहे की नाही, मोबाईल असो, लॅपटॉप असो, बॅकअप असो, पूर्ण याची खात्री करून घ्या. प्लीज नोट यू मे नॉट बी एबल टू अपेअर फॉर द एक्झाम ऑफ वेब कॅमेरा अटॅच्ड विथ युअर सिस्टम इज नॉट फंक्शनल अँड द ॲक्सेस इज नॉट ग्रँटेड. ओके, म्हणजे तुमचा जो काय वेब कॅमेरा आहे तो ते पण चेक करून घ्या. त्याच्यानंतर पुट युअर स्मार्टफोन्स ऑन द सायलेंट मोड्स and make sure your app notification are turned off. नोटिफिकेशन पूर्ण टर्न ऑफ झालेत की नाही याची खात्री करून घ्या. परत एकदा कॅन्डिडेट हू आर युजिंग लॅपटॉप और डेस्कटॉप आर रिक्वेस्टिंग टू डिसेबल अँटीव्हायरस अपडेट्स. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. जे काय अँटीव्हायरस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डिसेबल विथ दॅट युअर अँटीव्हायरस. ओके, अपडेट्स, विंडो अपडेट्स विच माइट क्रिएट द डिस्टर्बन्सेस ड्युरिंग द एक्झाम्स. ओके, त्यानंतर ओनली यू आर रेडी टू फॉलो द स्टेप गिवन बिलो टू लॉग इन अँड अपेअर द एक्झाम सक्सेसफुली. याच्यामध्ये काही जे स्टेप्स दिलेले आहेत त्याच्यामुळं स्टेप नंबर 1, गो टू युअर रजिस्टर ईमेल ॲड्रेस अँड ओपन द ईमेल रिसिव्ड फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑब्लिक क्लस्टर हेड ऑन द एक्झाम पेज. लिंक टू लॉग इन टू युअर एक्झाम पेज. इन केस यू फेस एनी इश्यू on opening the link, please do the following. Okay, so right click on the exam page link,
select the copy link option and then open the Chrome browsers and paste the link there to load your page. Okay. Second is the upon the clicking the link, exam login page will be open, and in your Chrome browser you need login with user ID and password. Okay, before that your 15 minutes you can do this part. त्यानंतर the exam will begin on that your scheduled time and you can start the attempting questions. Okay, if you any problem facing during that your exam, okay, the queries regards that your technical problem will be you can communicate with that your CC and SS or your supervisors. Okay, after that जे काही विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या त्याच्याविषयी थोडीशी माहिती आहे. ते एक्झाम कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. ओके, आपली जे एक्झाम्स आहे ते ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप्स आहे, 50 मार्काचे होणार आहे आणि त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत 1 तासासाठी. ओके, एक्झाम कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अँड द स्टुडंट मस्ट नॉट यूज हिज ऑर हर टेक्स्ट बुक. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं पुस्तक किंवा कोर्स नोट्स और कुठल्याही टाईपमध्ये जे काय आहे ते स्वतःजवळ बाळगायचं नाही. दिस यूज हेल्प समवन इल्स और एनी अदर आउटसाइड द सोर्सेस. ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट मस्ट कीप इन माइंड दॅट देअर इमेजेस विल बी रेकॉर्डेड बाय अ रिमोट invigilators, human protector. Therefore, it is strictly advised that candidate does not leave the seat during the टेस्ट. ओके, एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तुम्ही एक्झाम स्टार्ट होते त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे फिरायचं नाही आहे. ओके, ॲट दॅट टाईम सच बिहेवियर विल बी इमिजिएटली रेकॉर्डेड ॲज अ व्हायलेशन्स अँड एक्झाम विल बी सस्पेंडेड. ओके, त्यानंतर इफ एनी कॅन्डिडेट रिसीव्ह और ॲक्सेप्ट एनी फोन कॉल्स or open any other notification during the exam, it will be considered as a violations. Okay, कुठल्याही एक्झाम चालू असताना कुठलाही नोटिफिकेशन असेल किंवा कुठल्याही एक्स्ट्रा विंडोज असतील त्या ओपन करायच्या नाही आहेत. त्यानंतर स्टुडंट मस्ट बी कंप्लीट द एक्झाम विदिन द फ्रेम अलॉटेड टू दॅट युअर एक्झाम. जे काय तुम्हाला टाईम स्लॉट दिलेला आहे त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्ही एक्झाम कंप्लीट करायचे. द सिस्टम वुड पॉप ऑफ अलर्ट बिफोर द लास्ट 15 मिनिट्स ऑफ दॅट युअर एक्झाम ड्युरेशन. जे काय तुम्हाला नोटिफिकेशन असेल तुमचे 10 मिनटं राहिलेत 15 मिनटं राहील त्याचा तुम्हाला अलर्ट दिला जाईल. त्यानंतर नो वॉशरूम ब्रेक्स अँड स्नॅक्स ब्रेक्स आर परमिटेड ड्युरिंग द एक्झाम. ओके, ह्याच्यामध्ये कुठलाही वॉशरूमचा ब्रेक असणार नाही आहे किंवा स्नॅक्स ब्रेक असणार नाही आहे फॉर आर परमिटिंग ड्युरिंग दॅट युअर एक्झाम. Once exam starts, all queries will be handled by that your technical team. They can help to student during that your exams. Okay, त्यानंतर यूज अपडेटेड क्रोम ब्राउझर. हे तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर. यूज अपडेटेड क्रोम ब्राउझर. इफ एनी डिफिकल्टी देर यूज द अपडेटेड मोझिला फायरफॉक्स ब्राउझर. नो इनकमिंग outgoing calls allowed during that your exam, it will be considered as a violations. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्हाला गुगल मीट मिळते त्यावेळेस तुम्ही गुगल मीट तुमच्या रजिस्टर्ड PPP COE ईमेल ॲड्रेसनं तुम्हाला दिली जाईल. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून एंट्री करताय त्यावेळेस तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुमचे जे काही सुपरवायझर असतील ते तुम्हाला विचारतील की तुमचं नाव काय आहे किंवा तुमचा सीट नंबर काय आहे आणि तुमचा सब्जेक्ट काय. फॉर दॅट युअर कन्फर्मेशन हे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये द्यावं लागेल आणि तुमचा कंपल्सरी कॅमेरा ऑन ठेवावा लागेल. ओके, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आणि ज्यावेळेस तुमची एक्झाम चालू असेल त्यावेळेस कुठलीही प्रकारची तुम्ही एक्स्ट्रा विंडो ओपन करायला नको किंवा इकडे तिकडे किंवा व्हॉट्सअप चॅटिंग हे तुम्हाला चालणार नाही. असं जर निदर्शनास आलं तर सुपरवायझर तुम्हाला रिमूव्ह करतील किंवा तुमची एक्झाम डिस्कनेक्ट करतील. ओके, बेस्ट ऑफ लक. ओके, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.